नमस्कार, मी सय्यद हारून अली दैनिक लोकमत न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आज दिनांक 23 जानेवारी 2026 आज सिल्लोड तालुक्यातील भराडी इथं जिल्हा परिषद शाळेत आलेलं आहे। आपण पाहिलं तर इथं छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी साहेबांचं कॅन्टीन डे निमित्त एक उपक्रम ठेवलेला आहे। सोनवणे साहेब टोमणे साहेब असतील, ठाकरे साहेब असतील, अजून गावातले पदाधिकारी आहे आपल्या सोबत आहे। त्याच्याकडे जाणून घ्या। दिलीप स्वामी साहेब जिल्हाधिकारी दिलीप स्वामी साहेब यांचा जो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये उपक्रम सुरू आहे। हा उपक्रम संपूर्ण राज्यामध्ये सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राबवण्यासाठी या उपक्रमाअंतर्गत घटक संख्या या ठिकाणी तयार होत आहे। राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये म्हणून माझी स्वतःची निवड झालेली आहे। या अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये जागृती विद्यार्थ्यांपासून हा करण्याचं काम माननीय यामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण संपूर्ण जिल्ह्यामध्ये नवीन महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी कसा गुणवत्तापूर्ण होईल या उद्देशाने या ठिकाणी दिलेलं आहे। तसेच भारताची विद्यार्थी तयार करणे विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने ज्ञान दिलं जाईल की जेणेकरून भविष्यामध्ये विद्यार्थी जिल्हा परिषदेचे विद्यार्थी कोणत्या माध्यमातून येतील हा दृष्टिकोन या ठिकाणी ठेवलेला आहे। दुसऱ्या वर्षाचे आरोग्याचे विद्यार्थी घडवणे जे व्यायाम असतील आरोग्याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थी घडवणे विद्यार्थ्यांमध्ये जे सहिष्णुतावादी विचाराची पेरणी व्हायला हवी ती पेरणी आपल्या या शाळेमधूनच विद्यार्थ्यांमध्ये रुजवत होईल आणि येणारा विद्यार्थी आमच्या शाळेतून बाहेर येणारा विद्यार्थी हा संस्थात्मक विद्यार्थी असेल अशी या माध्यमातून विषय आनंदपूर्ण व रचनात्मक शिक्षण देणे। शाळेमध्ये आपण बघतोय आज आनंद नगरीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। याचा आनंद विद्यार्थ्यांना निर्माण व्हावं की उद्या विद्यार्थ्यांना मार्केटिंग बाजार कशा पद्धतीने चालतात याचं ज्ञान सुद्धा या ठिकाणी देण्यात येत आहे। तसेच मुलींची मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न अखंड राज्यस्तरीय आहे। आपण मुलींच्या सुरक्षिततेसाठी या ठिकाणी CCTV कॅमेऱ्याची सुद्धा माननीय साहेब बाबासाहेब आणि मराठीचे अध्यक्ष अंबादास बोखोमने यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी घेतलेलं आहे। कौशल्यपूर्ण स्वावलंबित विद्यार्थी घडवणे आता हे जे प्रकरण आहे कौशल्यपूर्ण स्वावलंबित विद्यार्थी घडवणे या प्रकरणाचाच मी स्वतः लेखक आहे। म्हणून कौशल्याचा कशा पद्धतीने विकास व्हावा या उद्देशाने सुद्धा या प्रकरणामध्ये आम्ही समावेश केलेला आहे। तंत्रश्री व IT क्षम विद्यार्थी तयार करणे आज आपण बघतोय की AI युग आलेलं आहे। पुढं भविष्यामध्ये IT क्षममध्ये अनेक निर्णय अनेक उपक्रम येतील म्हणून आतापासूनच विद्यार्थ्यांना त्या IT क्षम करण्यासाठी या अभ्यासक्रमामध्ये सामावेश केलेला आहे। आम्ही सुद्धा आमच्या शाळेमध्ये एक प्रोजेक्ट ग्रुप बनवणार आहे। त्या प्रोजेक्ट ग्रुपमध्ये मोबाईल दुरुस्ती व्हिडिओ दुरुस्ती इतर ज्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी करण्याचा आम्ही सुद्धा या ठिकाणी प्रयत्न करणारच आहोत। नंतर स्वअभिव्यक्तीला नुकसान की मुलांमध्ये स्वअभिव्यक्ती आमच्या शाळेतली मुलांच्या हातामध्ये जर माहीत दिलं असेल स्वतः भाषण करू शकतात बोलू शकतात। दैनिक लोकमतच्या माध्यमातून मी सांगू शकतो की आमच्या शाळेतली उर्दू माध्यमाची इरम समजानी ही मुलगी तालुक्यामध्ये 1 नंबर आलेली आहे। म्हणजे जिल्हा परिषद शाळेमध्ये गुणवत्ता आहे म्हणून स्वअभिव्यक्ती व्यक्त होण्यासाठी सुद्धा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत। नंतर नव शिक्षण पद्धती अद्ययावत ज्ञानात्मक शिक्षक तयार करणे आमच्या शाळेमध्ये
सर्व शिक्षक हे प्रशिक्षित आहेत, बी एड झालेले आहेत. म्हणून शिक्षकाच्या माध्यमातून जेवढा समर्पित भावनेनं विद्यार्थ्यांना देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहे. माननीय जिल्हाधिकारी साहेब दिलीप स्वामी साहेबांनी मी अत्यंत ऋण या ठिकाणी व्यक्त करतो की अशा पद्धतीचा अभ्यासक्रम आमच्या माध्यमातून आणि साहेबाच्या प्रेरणेने राज्यभरामध्ये येत आहे. याचं मी स्वागतच करतो. दैनिक या ठिकाणी उपस्थित असलेले बाबासाहेब अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी या उपक्रमाविषयी, शाळेमध्ये चाललेल्या उपक्रमाविषयी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं.